बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख देखील उपस्थित असणार आहेत। यासोबतच अजित डोवाल हे देखील उपस्थित असणार असल्याची माहिती आहे। मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे, तर अर्ध्या तासापासून मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे आणि याच बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। शिवाय पुढील रणनीती संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। रामराजे, बैठक कधीपासून सुरू आहे, कोण कोण उपस्थित आहे आणि किती वेळ ही बैठक चालेल? बिलकुल, ही बैठक 11 वाजता सुरू झालेली आहे। साधारणतः 11 वाजता संपूर्ण जे महत्वाचे प्रमुख आहेत ते आलेले दाखल झालेले आहेत। 1 तास होत आलेला आहे, परंतु ही बैठक अजूनही सुरूच आहे। या बैठकीमध्ये खरं तर तिन्ही दलांचे प्रमुख आहेत, त्यामुळे तिन्ही दलांची त्यांची जी जबाबदारी आहे, कशा पद्धतीनं नेव्ही काम करतायत सागरी मार्गामध्ये, आर्मी जी आहे ते जमिनीवर काम करते आणि एअरफोर्सची तयारी कशी झालेली आहे, त्याचबरोबर रात्रीपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे का आणि किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे यावर सुद्धा चर्चा चालू आहे। आणि त्याचबरोबर सीडीएस पण आहेत आणि अजित डोवाल पण आहेत की जेणेकरून एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवरची सुद्धा सुरक्षेच्या संदर्भामधली रणनीती, कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमा आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नियम आहेत ते डावलून भारताला कोणतंही काम करायचं नाहीये आणि केवळ टार्गेट जे होतं ते दहशतवाद हेच टार्गेट होतं आणि त्यामुळे 5 मोठ्या दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे। त्यामुळे भारताचं जे उद्देश होता तो सफल झालेला आहे। मग यापुढे जर पाकिस्तान जर काही आगळी करत असेल तर मग पाकिस्तानला कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं याची सुद्धा रणनीती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। खरं तर मध्यस्थी जी आहे ती अमेरिकेने केलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि दोघांनी शांतता प्रस्थापित करावी असं सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु याच्या विरुद्ध जनभावना भारतीयांची आहे की युद्ध करणं गरजेचं आहे आणि एकदा पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं आहे। मग अशा वेळी जनरेटर आहे, त्यामुळं या बैठकीमध्ये त्यावर पण काही चर्चा होऊ शकते का भारत आता शांततेच्या मार्गाने जाऊ शकेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण दोन्ही देशाला, तो पाकिस्तान असू द्या किंवा भारत असू द्या, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अर्थकारणाच्या दृष्टीनं युद्ध हे परवडणारं नाहीये। त्यामुळेच अनेक गोष्टीवर जे आहे ते विचार जे आहे ते या बैठकीमध्ये होतील आणि त्यानंतर मग तिन्ही दल जे आहे ते आपली स्ट्रॅटेजी ठरवतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अगोदर सरकारने यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की तिन्ही दलांना पूर्णपणे मुभा आहे पाकिस्तानला चोख उत्तर द्यायचे। चोख उत्तर देऊन पण दाखवलेलं आहे। 5 मोठे टॉपचे दहशतवादी मारलेले आहेत। आता यापुढे संयमाची भूमिका घ्यायची का पुन्हा आणखीन जर आगळीक केली तर मग आक्रमण करायचं, या संदर्भाची रणनीती जी आहे ती या बैठकीमध्ये ठरणार आहे। निश्चितच रामराजे, आपण पाहिलं काल संध्याकाळच्या सुमारास शस्त्रसंधीचं यावेळेस घोषणा करण्यात आली होती, मात्र पाकिस्तानकडून त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। त्यामुळे या बैठकीमध्ये त्या अनुषंगाने पुढे कारवाई संदर्भातली देखील काही हालचाली होण्याची शक्यता आहे का? लष्कराकडून नेमकी काय पावलं ही उचलली जाऊ शकतात? बिलकुल, कालच परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे पाकिस्ताननं आणि पुन्हा एकदा सज्जड दम दिलेला आहे की जे सहमती झालेली आहे, ज्या मुद्द्यावर सहमती झालेली आहे, तर पाकिस्ताननं कोणत्याही शस्त्रसंधीचं उल्लंघन करू नये। त्यामुळे एक इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आता पाहावं लागेल की भारताचा किती संयम आहे आणि पाकिस्तान सुद्धा किती संयम पाहतोय। परंतु जर पाकिस्तान आणखीन अग्रेसिव्ह असेल तर मात्र भारताला जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे आणि त्या संदर्भाची सुद्धा रणनीती जी आहे ती ठरवली जाणार आहे। कारण 2-3 पातळीवर रणनीती ठरवली जाते। पहिलं की संरक्षणाच्या मुद्द्यावर रणनीती ठरवली जाऊ शकते। दुसरं, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेसारख्या देशाने सांगितलंय की शांतता प्रस्थापित करावी, त्यामुळे त्यांचं सुद्धा ऐकणं गरजेचं आहे। मग अशा वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अमेरिका असेल किंवा इतर राज्याचं सुद्धा ऐकून त्यांचा सन्मान जो आहे तो राखणं हे सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव जो आहे तो एक प्रकारे पुन्हा पाकिस्तानवर टाकण्याचा सुद्धा एक प्रयत्न जे आहे ही स्ट्रॅटेजी सुद्धा यापुढे करावी लागणार आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर, सीमेवर आणि इंटरनल म्हणजे देशांतर्गत असे 3 प्रकारे, कारण देशांतर्गत आता वारंवार विरोधी पक्ष म्हणतायत की इंदिरा गांधीचा आता ट्रेंडिंग चाललंय की इंदिरा गांधीने 1971ला कशा पद्धतीने पाकिस्तानला झुकवलं होतं, परंतु ती क्षमता मोदीमध्ये नाहीये, अशा प्रकारची टीका जी आहे ती आता सुरू झालेली आहे। त्यामुळे इंटरनल राजकारण, सीमेवरचं रक्षण आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीयवरचा दबाव, तर या तिन्ही गोष्टीवर कशा प्रकारे सोल्युशन काढायचं आहे हे बैठकीमध्ये ठरणार आहे। निश्चितच रामराजे, या बैठकीवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।